श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल समर्थ विठ्ठल स्वामी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल। हरीची प्रिया, हरिप्रिया, हरीला विठ्ठलाला मिळवणं एवढं सोपं नसतं. त्या स्वप्नांना परिस्थितीची झळ बसणार आहे. श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल समर्थ कुठे गेली विठ्ठल। होतीस तू हरिप्रिया? केशव दादा अभिषेक करायला गेले होते आई सोबत। बस झालं ते विठ्ठलाचं वेळ. देवाचं नाव घेतलं म्हणजे आयुष्य चालत नाही. तर स्वतःसाठी सुद्धा काहीतरी करायला शिका. आणि आई, तू सुद्धा हिला साथ देतेस? तुला काल रात्री बजावून सांगितलं होतं ना की सकाळी कुठेच जायचं नाही म्हणून. दादा अरे मला विठ्ठलाची पूजा करायची होती. चल आतल्या खोलीत येतेस, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. ही माझी बहीण हरिप्रिया. जिथे स्वार्थ असतो तिथे नातेसंबंधही व्यवहार बनतात आपोआप. ही साडी हे दागिने हे सगळं कशाला रमावईनी? नेस हे आणि तयार होऊन बाहेर ये. का मी का तयार व्हायचंय? तुझ्या दादाने सांगितलंय. कारण समजल्याशिवाय मी तयार होणार नाही. देवासाठी सजणं मला मान्य आहे, पण व्यवहारासाठी नाही. तुला बघायला आले. काय मला बघायला? तुम्हाला एकदाही माझ्याशी बोलावंसं वाटलं नाही? तुम्ही माझा विचारही केला नाही? माझं आयुष्य इतकं स्वस्त आहे का? जो घर चालवतो ना तोच निर्णय घेतो. भावना पोट भरत नाहीत, व्यवहार करावीच लागतात. मी देवाशी नातं जोडले, तिथे माणसांशी व्यवहार लावून देऊ नका. वेळ नाहीये आता. ही साडी नेस आणि तयार होऊन बाहेर ये. वहिनी मी तयार होणार नाही. अगं हरिप्रिया, भक्तिमार्ग निवडणं खूप सोपं असतं, पण त्यावर चालणं महाकठीण. परीक्षा तर होणारच. बाळा, जिथे विश्वास असतो तिथे सर्वात मोठी कसोटी असते. आई अगं हरिप्रिया, तू अजून तयार का नाही झालीस? केशव दादा तू माझ्या बघण्याचा कार्यक्रम ठेवलायस? हो. अरे मला न विचारता न सांगता. हे बघ, बाबा नाही आहेत आपले, हो की नाही? मग या घराचा कर्ता पुरुष कोण आहे? मीच आहे ना. तुझा भाऊ आहे मी, म्हणूनच तुझे आयुष्यातले सगळे निर्णय मी ठरवणार. बघ, तुझ्यासाठी सरकारी अधिकाऱ्याचं स्थळ आलंय पाहायला. सरकारी अधिकाऱ्याचं. बघ, अरे केशव, पण आम्हाला एकदा सांगायचं तरी. घरातल्या स्त्रियांशी चर्चा करण्याची प्रथा नाहीये आपल्याकडे. आणि मला प्रश्न नको आहेत. जा, तयारी करून ये.
तयार होणार नाही. आणि माझा बघण्याचा कार्यक्रमही होणार नाही. माझं लग्न फक्त विठ्ठलाशीच होणार आहे. देवाशी लग्न? देव देव असतो, त्याच्याशी कुठे लग्न होतं? माझं होणार. मी विठ्ठलाला तसं साकडं घातलंय. मी तर त्यालाच वरणार आहे. असं काहीही होणार नाहीये. हा वेडा हट्ट सोड. तुझं लग्न यांच्याशीच होणार. नाही, माझं लग्न फक्त विठ्ठलाशीच होणार. माझं लग्न फक्त विठ्ठलाशीच होणार. बर, कोण लावून देणार तुझं लग्न? विठ्ठलाशी लग्न करायची माझी इच्छा स्वामीच पूर्ण करतील. ही अशक्य गोष्ट आहे आणि स्वामींना देखील ते शक्य होणार नाही. स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. अशक्य ही शक्य करतील स्वामी. केशव, हे बघा, मी तुमची माफी मागतो तिच्या वतीने. अहो ऐका तरी. अहो अगं काय केलंस हे तू? तुला माहितीये का तू काय केलंयस? अगं मोठे प्रस्थ आहेत ते, सरकारी अधिकारी. त्यांना दुखवलंस तर आपल्याच अडचणी वाढतील. जिथे देवावर विश्वास असतो ना, तिथे भीतीला जागा नसते. स्वामी देवा काय आहे? एका बाजूला सत्ता तर दुसऱ्या बाजूला श्रद्धा. लढाई आता सुरू झाली खरी, पण लढणारे माझेच आहेत. काय करू स्वामी? स्वामी मार्ग दाखवा. श्री स्वामी समर्थ. मोठे साहेब ऐका तरी. अहो ऐकून तरी घ्या माझं. हे बघा मोठे साहेब, हरिप्रिया जे काही बोलली त्याकडे तुम्ही नका लक्ष देऊ. तुम्हाला कळलंच असेल अहो किती बालिशपणा आहे तो. तिला जरा विठ्ठलाचं वेळ जास्तच आहे, बाकी काही नाहीये. नक्की तेवढंच ना? कारण देवाशी लग्न करायचंय म्हणणारी मुलगी पहिल्यांदा बघितली आहे मी. सामान्य मनस्थितीची मुलगी असं म्हणणार नाही. तिची मनस्थिती ठीक आहे ना? हो मोठे साहेब, अहो ती पूर्णपणे सुदृढ आहे. फक्त लहानपणापासून तिच्या मनात काहीतरी विचित्रच भरलंय हो. पण तुम्ही काही काळजी करू नका. हे खूळ सुद्धा मी तिच्या डोक्यातून काढून टाकेन. फक्त तुम्ही इतकंच सांगा की तुम्हाला मुलगी आवडली आहे की नाही. पसंत आहे आम्हाला मुलगी. धन्यवाद मोठे साहेब. हो, पण पहिलं हे खूळ तिच्या डोक्यातून काढून टाक आणि तिला लग्नासाठी तयार कर. हा असा बालिशपणा पुन्हा ऐकून घ्यायचा नाही तिच्या तोंडून मला. हो, तुम्ही निश्चिंत राहा. तुमच्या मनासारखंच सगळं होईल. आणि केशव, तुझं कर्ज फेडण्यासाठी भरपूर पैसे घेतलेस तू माझ्याकडून. माझे उपकार आहेत तुझ्यावरती, हे विसरू नकोस. नाही मोठे साहेब, ठाऊक आहे मला. अहो म्हणून तर माझ्या बहिणीचा हात मी तुमच्या हातात देतोय. आणि तुम्ही काही काळजी करू नका. सगळं तुमच्या मनासारखंच होणार. ठीक आहे, बाकी आपण भेटून बोलू. स्वामी हे काय करताय तुम्ही? हे काय स्वामी? आम्हाला घालावशा वाटल्या. आपण परस्पर कसं काय? काही सांगितलं नाही, विचारलं नाही. तुमची परवानगी घ्यावी असं वाटलं नाही आम्हाला. नाही म्हणजे परस्पर काही केलं तर आवडत नाही का तुम्हाला? मग हरिप्रियाच्या आयुष्याबद्दल तिला न विचारता न सांगता कसा निर्णय घेता हो तुम्ही? ते तुम्हाला मन आहे
आणि तिला मन नाही का? तिच्या आयुष्याचा निर्णय हा तिला विचारूनच घेतला गेला पाहिजे. स्वामी, भाऊ आहे मी तिचा, त्यामुळे तिचं लग्न माझ्या मनानेच होईल. आणि मलाही ती पसंत आहे. माझं लग्न तिच्याशीच होणार. अरे वा, प्रयत्न करून बघा. हरिप्रिया आमची भक्त आहे आणि आमच्या भक्तांच्या इच्छा आणि त्यांची स्वप्न पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही ते हरिप्रियाचंही पूर्ण करणार. कळतंय का तुला हरिप्रिया? अगं तुझा भाऊ तुझ्या चांगल्याचाच विचार करतोय. तो सरकारी अधिकारी तुझ्यासाठी शोधून आणलाय. चांगल्या पदावर आहे, चांगलं वेतन आहे, श्रीमंतही आहे. त्याच्या घरात जाशील तर राणीसारखी राहशील. अजून काय हवंय आयुष्यात? मला विठ्ठल हवाय. मी फक्त विठ्ठलाशीच लग्न करणार. ओ तुम्ही तरी समजवायला. हे काही कथा कीर्तन चालू नाहीये, खरं आयुष्य आहे. मीरेने कृष्णाची वाट पाहिली ना, मी पण तशीच विठ्ठलाची वाट पाहणार. मीराला कृष्ण मिळाला का? नाही मिळाला, पण ती कृष्णाची झाली ना. दादा, स्वामी आहेत माझ्यासोबत. स्वामी माझं लग्न विठ्ठलाशीच लावून देतील. लहानपणापासून दुर्लक्ष केलं. वाटलं होतं मोठी झाल्यानंतर हे खूळ निघून जाईल डोक्यातून, पण हे तर वाढतच चाललंय. आणि आई, तुला वाटत नाही का हिचं लग्न लावून द्यावं असं? हे जे काही चाललंय ते तुला पटतंय? मी जी सगळी चिंता स्वामींवर सोडली आहे. तुम्ही दोघेही सोडा. स्वामी जे करतील ते योग्यच करतील. काही करणार नाहीये स्वामी. स्वामी फक्त भक्तांना नादाला लावून या अशा बारीक गोष्टींना प्रोत्साहन देतात. दादा, ज्यांना श्रद्धा समजत नाही त्यांना भक्ती बालिश वाटतात, पण जिथे विश्वास असतो तिथेच चमत्कार घडतात. आणि माझ्या आयुष्यातला चमत्कार स्वामीच घडवून आणतील. जेव्हा श्रद्धा आढळ असते तेव्हा परिस्थिती तिची कसोटी घेते आणि विश्वास असला की चमत्कार घडतातच. आता खेळ सुरू झालाय. नियम काळ ठरवणार. सोडा हट्ट. मी तर माझ्या इतका वाईट कोणीच नसेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात यापुढे त्या विठ्ठलाचं नाव सुद्धा घ्यायचं नाहीस. केशव दादा, अरे विठ्ठलाचं नाव माझ्यासाठी श्वास आहे. मी नाही जगू शकत विठ्ठलाशिवाय. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, स्वामी विठ्ठल, समर्थ विठ्ठल, शांत हो हरिप्रिया. हरी विठ्ठल. हरिप्रिया! केशव, जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, स्वामी विठ्ठल, समर्थ विठ्ठल, जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, स्वामी विठ्ठल, समर्थ विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, स्वामी विठ्ठल, समर्थ विठ्ठल. केशव, रमा, मूर्ख हो तुम दोनों, बेवकूफो. आदत छूट सकती है, पागलपण नाही. हे वेळ आत्म्यात मुरलेलं असतं श्वासासारखं. तुम्ही कुठेही जा, काही करा, कुठलाही उपाय शोधा, पण हे वेळ कधी सुटणार नाही. शिवशंकर शंभो. गुरुदेव गुरुदेव. नीट नीट.
चिपतू गुरुदेव गुरुदेव. मुला मार्तंड महाराज की जय. ये केशव ये काय नवीन समस्या घेऊन आलायस बाबा? महाराज, माझी बहीण हरिप्रिया, तिचं ते विठ्ठलाचं वेड आता हाताबाहेर निघत चाललंय. आणि ते स्वामी तिच्या त्या वेडेपणाला अजून खतपाणी घालतायत. तिला असं वाटतंय की तिचं लग्न आता विठ्ठलाशी होणार आहे. गुरुदेव गुरुदेव गुरुदेव, देवाशी लग्न? अहो, हा तर वेडे पण आहे. गुरुदेव गुरुदेव. स्वामी लोकांची दिशाभूल करतायत, लोकांना चुकीचा मार्ग दाखवताय. गुरुदेव गुरुदेव. केशव, तुझ्या बहिणीचं आयुष्य तर त्यांनी खेळ बनवलाय. हो महाराज, आणि आता तर त्यांनी जणू आव्हानच दिलंय. आव्हान? गुरुदेव गुरुदेव. अरे आव्हान आम्ही स्वीकारलंय. गुरुदेव गुरुदेव गुरुदेव, आता त्यांना अडवायचंच. तुम्ही फक्त आज्ञा द्या. गुरुदेव गुरुदेव. काय? हा? हा. आम्हालाही तेच वाटतंय, आम्हालाही तेच वाटतंय. केशव, तुझ्या बहिणीचं लग्न त्या अधिकाऱ्याशीच होणार, याची व्यवस्था आम्ही करू. गुरुदेव गुरुदेव. महाराज, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. बोला मार्तंड महाराज की जय. अंबादासच्या मुलाचा जीव जसा आम्ही वाचवला, तसं हेही प्रकरण आम्ही मार्गी लावू आणि त्या स्वामींचा पराभव करू. गुरुदेव गुरुदेव. स्वामी, मला फक्त विठ्ठलाशीच लग्न करायचंय. माझी एवढी एकच इच्छा आहे आणि हीच प्रार्थना आहे. स्वामी, तुम्ही आहात ना माझ्या पाठीशी? श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, समर्थ विठ्ठल, स्वामी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, समर्थ विठ्ठल, स्वामी. जेव्हा माणूस स्वतःला करता समजायला लागतो तेव्हा चुकांची सुरुवात होते, आणि जेव्हा तो दुसऱ्यांच्या आयुष्यावर हक्क सांगायला लागतो तेव्हा अन्याय जन्म घेतो. श्रद्धा जेवढी दाबाल तेवढीच ती उठून उभी राहते. श्रद्धा ही माणसाचं नाही, ईश्वराचं देणं आहे. आता जे घडणार आहे ती केवळ घटना नाहीये, ती परीक्षा आहे अहंकाराची आणि विश्वासाची. आणि जिथे अहंकार जन्म घेतो तिथे पराभव निश्चित असतो. शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. 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 श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, स्वामी विठ्ठल, समर्थ विठ्ठल. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, स्वामी विठ्ठल, समर्थ विठ्ठल. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, स्वामी विठ्ठल, समर्थ विठ्ठल. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, स्वामी विठ्ठल, समर्थ. हरिप्रिया, स्वामी स्थानावर आहेस तू. इथे फक्त स्वामी नामाचाच गजर करायचा, विठ्ठलाचा नाही, कळलं? मी काही ठरवून करत नाहीये, आपसुकच होते. हा? काही ठरवून करत नाही म्हणे, आपसुक होते. कसं आपसुक होतं यांचं? कपिलाताई,
सुंदरा, दुधाची 2 पातेली घेऊन ये. हो स्वामी देवा. कपिले, हो स्वामी. तिच्या हातातल्या चिपळ्या घे आणि दोन्ही पातेल्यात एक एक टाक. हा. हरिप्रिया, एका पातेल्यातली चिपळी काढ बघू.